आय आजा बानू संग बोलून बाहेर आला तरी बी अजून त्यानं आपल्याला काय बी सांगितलं नाही. आल्या धरणं निसता असाच बसून आहे. मी काय म्हणतो तू आज बानू संग बोल की. म्या हा बानूला विचार म्हणावं मासा देवी काय म्हणल्या म्हणून. असं म्हणतोस. हा ये शेवंती कुठे चाललीस? अरे कुठं नाही हातच बानू संग बोलून येते वाईच. कवा धरणं बाहेरच आली नाही. नग तिला बसू दे आतमध्येच. काय रे आता तिला बोलायचं असतं तर बाहेर नसती का आली? बरं राहिलं. बरं आता तू तरी आमासनी काय सांगणार आहेस का नाही? हा सांग की देवी काय म्हणल्या बानूला विचारलंस का नाही? अगं विचारलं की तुम्ही काय बी काळजी करू नका. समजा चांगलं होणार आहे. म्हणजे बानूला तर असं वाटायला लागलंय का तिच्यात आणि देवी मध्ये तंटा व्हायचा नाही. त्या हात आल्या बानून जेवण केलं त्यांचा राग जाणार. तुला सांगतो शेवंती आज न उद्या बांधू गडावर जाणार. नाही 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 मला नाही वाटत ते. ए रंग्या अरे चांगलं बोल की. आहे का आता मला जी वाटलं ते मी सांगितलं. हा मला सांग बानून हत राहायचं नाही म्हणून माळसा देवीने काय काय नाही केलं आठवतंय ना? आणि हे समजा इसरून त्या तिला गडावर कशा पाहिजे नेत्याल? अगं होय की त्यो राग त्यांच्या मनामध्ये असता तर त्या हात आल्या असत्या होय. आणि समजा आयुष्य का त्या असंच वागणार आहे ती. अगं आज ना उद्या त्याच ती बी वाटल बानूला जे होव ते द्यायलाच हवं. आता राजवाड्यामध्ये मानाची जागा दिली की त्याने? नाही नाही पण बानून तिचं म्हणणं लावून धरलं म्हणून हे समजा झालं. वय ना म्हणजे समजा चांगलंच झालं ना. मग ह्या पुढे मी समजा चांगलंच होणार असा विचार का नाही करायचा? अरे बानूला असं वाटायला लागलंय त्याचा मी विचार व्हायला हवा. बानूला उगा असं नाही वाटायचं. अरे आमासनी बी असंच वाटतंय का बानूचं भलं व्हावं. ती गडावर राहायला गेली तर आम्हाला आनंदच होणार आहे. हा आणि मला बी सांगावं घेऊन हटणं तर जायला लागायचं नाही. एकदा का गडावरतीचा संसार सुरू झाला की दुसरं काय बी नग मला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले.
आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.